सोलापुरातील भैया चौक ते मर्याई चौक दरम्यान असलेल्या रेल्वेच्या 100 वर्षे पूर्ण झालेल्या ब्रिजला धोकादायक म्हणून शिक्कामोर्तब केल्यानंतर या पुलावरून जाणाऱ्या जड वाहतुकीला पायबंद घालण्याचे प्रयत्न गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहेत। रेल्वे प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात दोन्ही ठिकाणी लोखंडी बार लावून हायटेज यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली, मात्र वाहनधारकांना हे बार पचनी न पडल्यामुळे वाहनाच्या धडकेत दोन्ही ठिकाणी लावण्यात आलेले बार उद्ध्वस्त झाले। त्यानंतर मात्र रेल्वे प्रशासनाने आपला हुकमी एक्का बाहेर काढला आणि सोमवारी रात्री चक्क भैया चौक आणि मर्याई चौक या ठिकाणी दोन्ही बाजूच्या मार्गांवर थेट रस्त्यामध्ये 3-3 फुटाचे उभे पोल जमिनीत पुरून आणि त्याला दोन्ही बाजूने रेडियम लावून वाहनांचे स्पीड लिमिट शून्यावर आणले आहे। असे असले तरी मंगळवारी पहाटेपासून मात्र छोट्या वाहनधारकांची मोठी तारांबळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे। साधी बैलगाडी सुद्धा या ब्रेकर मधून जाताना तिला अडचणींचा सामना करावा लागत आहे। एकाच वेळी वाहने त्या ठिकाणी थांबत असल्यामुळे आणि 2 लोखंडी पोल मधून वाट काढताना वाहनधारकांचे मात्र कमालीचे हाल होताना दिसून येत आहे। आता थेट जमिनीतच रेल्वे रुळाचे पोल खुपसून रेल्वेने आपले काम सोपे केले असले तरी शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह छोट्या स्कूल बस चालकांना मात्र बराच वेळ या ठिकाणी थांबा करावा लागत असल्याचे दिसून येत आहे। 4 चाकी वाहन या 2 उभ्या पुलाच्या मधून जाताना ते लोखंडी पोल वाहनाला स्पर्श करणार नाही त्याची काळजी घेताना वाहनधारकांची कमालीची कसरत होत आहे। एकूणच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सोलापूर महानगरपालिकेला वैतागून रेल्वेने चक्क रस्त्यावरच जमिनीत पोल लावून आपली सुटका करून घेतली आहे। वाहनधारक तसेच दुचाकी चालक यांची मात्र त्रेधा तिरपीट उडताना दिसत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।